ऐन आंब्याच्या सीझन मध्ये सध्या हापूस आंब्याच्या नावाखाली मोठा स्कॅम सुरू आहे। मंडळी, तुम्ही मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंबा खरेदीसाठी जाताय आणि तुमच्या गळी मारला जातोय कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू मधील बनावट हापूस आंबा। कारण यंदा हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे कोकणातील खऱ्या हापूस आंब्याचं उत्पादन 60 ते 70% घटलंय। असं असतानाही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूरसह राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याचे ढीग पाहायला मिळत आहेत। मात्र मित्रांनो, हा खरा हापूस नाहीये, तर हे आंबे कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू मधून 250 ते 300 रुपये डझननं आणून दलाल आणि व्यापारी 500 ते 1000 रुपये डझननं विकतायत आणि तुम्हाला लुटतायत। इतकंच काय, तर हाच बनावट आंबा पिवळा धम्मक दिसावा यासाठी हेच दलाल आणि व्यापारी कॅल्शियम कार्बोनेट सारख्या अत्यंत घातक केमिकलचा आंब्यावर वापर करून तुमच्या आरोग्याशी खेळतायत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही अस्सल हापूस आंबा कसा ओळखायचा? तर ऐका, हापूस आंबा ओळखण्याचं सोपं मापदंड म्हणजे त्याचा सुगंध। खरा हापूस आंबा देठाच्या बाजूनं सुगंधित वास देतो। जर वास नसेल तर तो हापूस नाही। अस्सल पिकलेल्या हापूस आंब्याचा रंग सोनेरी पिवळा असतो, तर काही आंब्यांच्या देठाच्या बाजूला लालसर छटा असतात। हापूस आंब्याचा गर केशरी रंगाचा, अत्यंत रसाळ आणि गोड असतो, तर नैसर्गिकरित्या पिकलेला हापूस आंबा हाताला मऊ आणि मुलायम लागतो। आणि आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवगड किंवा रत्नागिरीचा हापूस आंबा खरेदी करत असाल तर त्याच्या GI टॅगची खात्री करा। त्यामुळे मार्केटमधून तुम्हाला खात्रीलायक आणि अस्सल हापूस आंबा खरेदी करता येईल। त्यामुळे आता जर तुम्ही मार्केटमध्ये हापूस आंबा खरेदीसाठी जात असाल तर मी सांगितलेले हे निकष लक्षात ठेवा आणि तुमच्या नातेवाईकांना देखील पटकन हा व्हिडिओ शेअर करा।